सुरुवातीला बातमी काय पाहूया। नाशिकमधल्या तपोवनमधील वृक्षतोडीचा वाद आता निर्णायक टप्प्यावर आलेला आहे। वृक्षतोडीच्या मुद्द्यावर प्रशासनाने समन्वय समितीची स्थापना केलेली आहे। प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध देखील आहे। पालिका प्रशासनाकडून विशेष तज्ञ समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या समन्वय समितीमध्ये अमित ठाकरे देखील असणार आहेत। विविध क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ञांचा या समितीत समावेश आहे। या समितीची अधिकृत यादी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्याचं समजतंय। तपोवनमधल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आता या समितीचा सल्ला बंधनकारक असेल। वृक्षतोडी संदर्भात आता अंतिम निर्णय समितीच्या अहवालानंतरच होणार असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आता हा सगळा वाद निर्णायक टप्प्यावर आल्याचं दिसतंय। पुन्हा एकदा आपण जाऊया महेश यांच्याकडे। महेश, तपोवनमधल्या वृक्षतोडीचा वाद आता निर्णायक टप्प्यावर आल्याचं दिसतंय आणि कुठेतरी आता जी ही समिती आहे या समितीच्या माध्यमातून या संदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं दिसतंय आणि या समितीमध्ये अमित ठाकरे देखील असणार आहेत, तज्ञ देखील आहेत इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले। त्या अनुषंगाने सुद्धा समितीला महत्व आहे। एकंदरीतच या सगळ्याबद्दलची काय माहिती आहे? खरं आहे अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आलेला होता। मोठं आंदोलन नाशिकमध्ये या ठिकाणी उभं राहिलेलं होतं, कारण जवळपास 1800 झाडांवर, तपोवनातील 1800 झाडांवर कुराद चालवली जाणार होती। मात्र यासाठी सर्व नाशिककर होते ते एकवटलेले होते। अमित ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती, ते देखील मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। तर दुसरीकडे जर बघितलं तर सयाजी शिंदे असतील, आदित्य ठाकरे होते, हे देखील या तपोवनाच्या समर्थनात आले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड जी होती ती करायला नाही पाहिजे अशा पद्धतीचं सर्वांचं मत होतं। आणि या सगळ्या संदर्भात आता ही समिती जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये तज्ञांचं मार्गदर्शन राहणारे, पर्यावरण प्रेमी याच्यात असणारे, सामाजिक कार्यकर्ते असणारे, त्याच्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर या सगळ्या सदस्यांचा जो सल्ला आहे तो खरं तर महत्वाचा ठरणार आहे। विशेष म्हणजे या समितीमध्ये जर आपण बघितलं तर अमित ठाकरे यांना देखील सहभागी करून घेण्यात आलेले, त्यामुळे प्रशासनाने एक पाऊल जे आहे ते सकारात्मक या ठिकाणी पुढे टाकलेलं आहे। मात्र इथून पुढे जे पण निर्णय होतील तपोवनाच्या संदर्भातील वृक्षतोड असेल त्या सगळ्या अनुषंगाने ही समिती जी आहे ती महत्वाचं कामकाज बघणार आहे आणि या समितीने जो अहवाल देईल त्या अहवालानंतरच प्रशासनाला निर्णय घेता येणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर ही फार अत्यंत महत्वाची जी समिती आहे, सल्लागार समिती, ती नेमण्यात आलेली आहे। यामुळे खरं तर तपोवनातील वृक्ष वाचवण्यास नक्कीच मदत होऊ शकते। बिलकुल महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण या दोन्ही महत्वाच्या बातम्यांसंदर्भात दिलीत। अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।